आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेणार नसल्याची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची पुढारी न्यूजला माहिती। पार्थ पवारांच्या राज्यसभा निवडीमध्ये अडचण येणार असल्यानं पत्र मागे घेण्याच्या चर्चा सुरू होत्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। उद्धव ठाकरे आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार। विधान परिषदेवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका। मुंब्राचं नामांतर मुंब्रादेवी करणार, मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा। मुंब्र्यातील जाहीर सभेमध्ये दिलं आश्वासन। नितेश राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। मुंब्र्यातील भाषणामध्ये निलेशचंद्र जैन मुनींचं विधान। बाळासाहेबांप्रमाणे नितेश राणे यांचे विचार, जैन मुनींचं वक्तव्य। नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू। कठडा तोडून कार थेट विहिरीमध्ये कोसळली। एकाच कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांसह 9 जणांवर काळाचा घाला। महाजन जिरवाळांकडून अपघात स्थळाची पाहणी। माळशिरसमध्ये नीरा उजव्या कालव्यामध्ये कार कोसळली। पाण्यामध्ये बुडून 3 जणांचा मृत्यू। चालकाला झोप लागल्यानं कार थेट कालव्यात। अंजनगाव खेलोबामधील पुतळा वादावर अखेर पडदा। शिवरायांचा पुतळा उभारलेली जागा खेलोबा देवस्थानची असल्यानं पुतळ्याचं होणार स्थलांतर। दोन्ही समाजासोबतच्या बैठकीनंतर प्रशासनाचा निर्णय। सांगलीमध्ये रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। राम मंदिर चौकामध्ये बसवला होता पुतळा। प्रशासनाकडून पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर पुतळा हटवला। बोंदूखोरात विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। कांदा व्यापाऱ्याची तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप। 60 लाखांचा प्लॉट 22.25 लाखांच्या कवडीमोल भावामध्ये खरेदी। नाशिकच्या सातपूर खंडणी प्रकरणातील फिर्यादी रवींद्र एरंडे लैंगिक शोषण प्रकरणामध्ये अटकेत। आरोपीकडून 121 अश्लील व्हिडिओ जप्त। 4 मोबाईल्स, पेनड्राईव्ह आणि मेमरी कार्ड्स पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार। खोडेनगर इथल्या बांधकाम साईटवरची घटना। संशयित मजूर पोलिसांच्या ताब्यात। नांदेडमध्ये गँगवॉर, 3घांचा मृत्यू। धुरंधर चित्रपट पाहून आलेल्या अरिजित सिंगवर हल्ला। हल्ल्यात अरिजितचा मृत्यू। अरिजितच्या भावानं घेतला बदला। हल्लेखोरांना रुग्णालयात जाऊन संपवलं। मुंबईकरांना आणखी एक मेट्रोचं गिफ्ट। मेट्रो 2 बसचं काम सुद्धा पूर्ण। येत्या आठवड्यामध्ये लोकार्पण। मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर दरम्यान धावणार मेट्रो। अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यामध्ये 36,000हून अधिक शेतकऱ्यांना फटका। तब्बल 319 गावं बाधित। तर पुणे जिल्ह्यातील जवळपास 2.25 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। केरळमध्ये शशी थरूर यांच्या प्रचार रॅली दरम्यान हल्ला। एक संशयित ताब्यात। तर पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरींच्या प्रचारादरम्यान हल्ला। 2 काँग्रेस नेत्यांच्या प्रचारादरम्यान हल्ले झाल्यानं चर्चांना उधाण। पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून 7वा एलपीजी टँकर भारताकडे रवाना। ग्रीन सनवी जहाजानं होर्मुझ सामुद्रधुनी पार केली। ग्रीन सनवीवर 46,000 टन एलपीजी।
दक्षिण इराकमध्ये तेल केंद्रावर भीषण हल्ला, बसरा प्रांतातील बुर्जेशिया तेल संकुल लक्ष्य, हल्ल्यामध्ये तेल केंद्रांचं मोठं नुकसान.